एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या क्रीडाई नाशिक मेट्रोच्या 2 दिवसीय प्लॉट एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गोविंदनगर येथील मनोहर गार्डनमध्ये भरलेल्या या एक्स्पोमध्ये द्वारकामाई बिल्डकॉनच्या स्टॉलला तब्बल 1500हून अधिक गुंतवणूकदारांनी भेट देत विविध प्रकल्पांची माहिती घेतली। 2 दिवसात मोठ्या प्रमाणात प्लॉट बुकिंग झाल्याची माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। मानेनगर, मसरूळ आणि दिंडोरी येथील प्लॉट बुकिंगवर ईव्ही बाईकची विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून गुंतवणूकदारांनी कॉलेज रोड येथील कार्यालयाला भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। द्वारकामाई बिल्डकॉनने गेल्या 15 वर्षात 35हून अधिक प्रकल्प पूर्ण करून 10,000पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना 7/12 दिल्याचा दावा कंपनीने केलाय। नमस्कार, मी डॉक्टर विशाल पाटील, व्हाइस प्रेसिडेंट द्वारकामाई बिल्डकॉन नाशिक। क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026 13 आणि 14 जूनच्या दिवशी मी आपल्याशी संपर्क साधतोय मित्रांनो। 2 दिवस संपल्यानंतर मी आज संध्याकाळशी आपल्याशी संपर्क साधतोय मित्रांनो। कधीच एक्सपेक्ट न केलेला फुटफॉल या वर्षी आम्हा सर्वांना बघायला मिळाला। हायेस्ट नंबर्स ऑफ बुकिंग्स झाल्या 13 आणि 14 जूनला। अशी कधीच न झालेल्या गोष्टी झाल्या। येणारा प्रत्येक व्यक्ती जेन्युइन होता, प्रत्येक व्यक्ती आपली डिमांड स्वतःहून सांगतोय, नोंद घेतोय आणि आपल्या ऑफिसला संपर्क साधण्यासाठी तो माणूस टायमिंग स्वतःहून देतोय आणि या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट अप्रतिम बुकिंग्समध्ये झाला आहे मित्रांनो। मी क्रेडाईच्या एक्सपोबद्दलच जास्त का बोलतो कारण इतर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बाकीच्या आपापल्या प्रोजेक्टच्या बद्दल खूप काही बोललं, पण मी त्याच्यावर थोडं भाष्य करण्याच्या आधी एक्सपोचा परिणाम असा झाला आहे की नाशिकचा हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कुंभमेळ्याचा आधीचा, कारण इतका जबरदस्त फुटबॉल याचा आधी कधीच मिळालेला नाही आणि एवढे हायेस्ट नंबर ऑफ बुकिंग्स नाशिकमध्ये पहिल्यांदा होत आहेत मित्रांनो। अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलायला जर गेलो तर खूप वेळ जाऊ शकतो, पण मी थोडक्यात आमच्या द्वारकामाईचा जे काही आम्ही थोडेच प्रोडक्ट आम्ही डिस्प्लेला ठेवले, कारण सगळे ठेवणं आम्हाला शक्यच नव्हतं कारण रेंज मोठी होती। पण आम्ही त्यात काय केलं, आमच्या चेअरमन साहेबांनी आमच्या डिस्कशनमधून झालं की आम्ही एक फार्म हाऊस प्रोजेक्ट ठेवला, एक कमर्शियल प्रोजेक्ट ठेवला, एक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट ठेवला, एक रो हाऊस प्रोजेक्ट ठेवला। अशा सगळ्या म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल, फार्म हाऊस आणि इंडस्ट्रियल 4ही सेक्टरचा प्रत्येक एक प्रोजेक्ट घेऊन आम्ही डिस्प्लेला आणला। बाकी ॲडिशनल जे प्रोजेक्ट आहेत ते आमच्या बुकलेटला होते, स्पेसिफिक डिमांड आल्यावर आम्ही बोललो। पण मित्रांनो, तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत असा एक्सपेक्टेशन की आम्ही इंडस्ट्रियल प्लॉटचं डिमांड्स एवढी सिस्टमॅटिकली आमच्याकडे आल्यात की आमच्याकडे ते पुढच्या वीकमध्ये तो साधारणतः लेआउट संपण्याच्या विषयी होऊन जाईल। रायता विषय मानेनगर म्हणा किंवा मसरूळ म्हणा किंवा दिंडोरीचं म्हणा, तर रेसिडेन्शियल हा आधीच संपण्याचा जमा झालेल्या त्या पोझिशनला आलो आहे। फक्त फार्म हाऊसच्या प्रोजेक्टचा विषय असा झाला की स्पेसिफिक डिमांड त्याच्यामध्ये जे आहेत त्या फुलफिल इतर ठिकाणी होऊ शकत नाही, कारण याने सेपरेट सातबाऱ्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी क्लिअर टायटल असल्यामुळं लोकांची डिमांड स्पेसिफिक अफेक्ट आहे आणि त्या गोष्टीवर आम्ही लक्ष घातलं आणि ऑसम रिझल्ट्स मिळत आहेत मित्रांनो। मी असं म्हणेल की अजून पण संधी गेलेली नाही। नाशिकच्या लोकांना प्लॉट घेण्यासाठीचा हा शेवटचा कालावधी आहे, कारण याच्यानंतर सामान्य माणसाचा हाताबाहेर जाणार आहे इथले प्रॉपर्टीचे रेट। त्यामुळे या संधीचा फायदा घ्या, द्वारकामाईने आणलेल्या ऑफर्सचा फायदा घ्या आणि आपण स्वतःच्या प्लॉटचे मालक व्हा। धन्यवाद। नमस्कार, मी दीपक गायकवाड, द्वारकामाई बिल्डकॉन डेव्हलपमेंट डायरेक्टर। मित्रांनो, एक आगळा वेगळा उपक्रम ह्यावेळेस क्रेडाईने भरवला नाशिकमध्ये आणि क्रेडाईने फक्त प्लॉटचा एक्सपो ठेवला, त्यामुळे इतका मोठा प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना मिळाला। आमच्या एकट्या स्टॉलला 1200 ते 1500 लोकांनी भेट दिली आणि इन्क्वायरी बी खूप चांगली जनरेट झाली आहे। काल काही व्हिजिट झाल्या, आज व्हिजिट झाल्या, म्हणजे 8-10 दिवसामध्ये मला तर वाटेल की आमच्या 5-7 प्रोजेक्टमध्ये जे काही 10-10, 12-12, 15-15, 20-20 प्लॉट असतील ते प्लॉट 100% संपतील अशी मला खात्री आहे। आणि ज्या लोकांनी व्हिजिट केली नाही त्यांनी खूप मोठी संधी गमावली असं म्हणू नये आपण, पण त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा। आणि द्वारकामाई जे विश्वासाने 15 वर्षापासून मार्केटमध्ये काम करते, त्याच्यामध्ये आम्ही 35+ प्रोजेक्ट आजपर्यंत विकले आहेत आणि 10,000 कस्टमर आमचे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत, म्हणजेच 7/12 देऊन मोकळे झाले। तर त्यामधील काही कस्टमर आज रिपीट झाले आणि बऱ्याचदा आम्ही 4-4, 5-5 वेळा प्रॉपर्टी दिली। आता गवळाणा रोडचं उदाहरण जर घेतलं मित्रांनो, तर गवळाणा रोडला
10,000 रुपये रेट होता तेव्हापासून प्लॉट विकत होतो. अगदी 4 वर्षामध्ये आज 30,000 रुपये रेट झाला आहे, म्हणजे 3 पट रेट झाले. तसंच चांदशीमध्ये 15,000 मध्ये प्लॉट विकले. आज प्लॉटचा रेट तिथे 35,000, 36,000, 40,000 पर्यंत पोहोचला आहे. तसंच आडगावमध्ये 10,000 रुपयांनी प्लॉट विकले. आज आडगावमध्ये पण 30,000 प्लस रेट आहे, म्हणजे महानगरपालिका हद्दीमध्ये 30,000 प्लसचेच प्लॉट विक्री चालू आहे. तसंच खूप चांगल्या चांगल्या लोकेशनला आपल्या प्रॉपर्टी आहेत, जसं की कुंभमेळ्यामध्ये होणारा तुमचा वरवंडी रोड आहे, त्याला रोड फ्रंटला आपला 30 मीटरला प्रोजेक्ट आहे. आडगावमध्ये काही प्लॉट आहेत, त्याच्यानंतर चांदशीमध्ये आहे. त्यानंतर आपला खूप छान लोकेशन असं सगळ्यांना कसमध्ये खानदेशला आवडतं असं लोकेशन मानेनगरमध्ये पूर्व पश्चिम प्लॉट साईज आहे पूर्ण. त्याच्यानंतर सगळ्यात धार्मिक आणि त्र्यंबक राजा नगरीमध्ये त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचा कळस दिसतं आपल्या प्लॉटवरनं, आणि इकडे स्वामी समर्थ केंद्र दिसतं. असा आपला त्र्यंबकमधील अगदी वेल डेव्हलप 5 स्टार एम्युनिटीजसह एक वेळा या आणि प्रोजेक्ट बघा. आणि ज्या लोकांनी आले नाहीत त्यांनी आवर्जून ह्या नंबरवर कॉल करा आणि द्वारकामाईशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे द्वारकामाई बिल्डकॉन, प्लॉट नंबर 70, विजूस दावेलीजवळ, बर्गर किंगच्या मागे, कॉलेज रोडला, क्रोमा गल्लीजवळ. तर मित्रांनो, खालील नंबरवर कॉल करा आणि आपली व्हिजिट बुक करा. धन्यवाद.